गुड मॉर्निंग महाराष्ट्र. नमस्कार, सुप्रभात. मी प्रज्ञा पोवळे. बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बुलेटिनची सुरुवात करूया पहलगाम दहशतवादी हल्ल्यासंदर्भातल्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा घेऊन. पंतप्रधान मोदींची भारतीय सेना प्रमुखांसोबत महत्त्वाची बैठक. कारवाईसाठी भारतीय सैन्याला पूर्ण मुभा. भारतीय सेनेच्या क्षमतेवर मोदींनी विश्वास व्यक्त केला. पंतप्रधान मोदींची नवी दिल्लीत सरसंघचालक मोहन भागवतांशी चर्चा. दहशतवादाविरोधात संभाव्य कारवाईबाबत संघाचा कौल घेतल्याची माहिती. पीओकेबाबत पंतप्रधान आणि सरसंघचालकांची बैठक झाल्याची चर्चा. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा पंतप्रधान मोदींच्या भेटीला. संरक्षण दलाच्या बैठकीनंतर मोदींची अमित शहांसोबत बैठक. पाक विरोधातील कारवाईला वेग. पहलगाम हल्ल्यानंतर आज मंत्रिमंडळाची पहिली बैठक. पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होणार. दहशतवादाविरोधातील कारवाईवर आज शिक्कामोर्तब होण्याची शक्यता. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीपूर्वी दिल्लीमध्ये बैठकांचा धडाका. सकाळी 11 वाजता मंत्रिमंडळ सुरक्षा समितीची बैठक, तर त्यापाठोपाठ मंत्रिमंडळाच्या राजकीय सल्लागार समितीचीही बैठक होणार. सलग 6व्या दिवशी पाकिस्तानी लष्कराकडून गोळीबार. नौशेरा, सुंदरबनी, अखनूर सेक्टरमध्ये सीमेवर गोळीबार. पाकिस्तानी गोळीबाराला भारताचंही प्रत्युत्तर. दहशतवाद्यांविरोधात सर्च ऑपरेशन जोरात. भारत आक्रमक कारवाई करण्याचा विचार करतोय. पाकिस्तानचे उपपंतप्रधान इशाक दार यांचं विधान. पहलगाम हल्ल्यात पाकिस्तानचा हात नाही, त्यामुळे हल्ला झाल्यास उत्तर देणार. इशाक दार यांचा इशारा. पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या प्रत्युत्तराची पाकिस्तानला भीती. पुढील 24 ते 36 तासात भारत हल्ला करू शकतो. पाकिस्तानचे सूचना मंत्री अताउल्ला तरार यांचं मोठं विधान. पाकिस्तानला भारताची धडकी. पाकव्याप्त काश्मीरच्या गिलगिट बाल्टिस्तान भागामध्ये पाकिस्तानी वायुदलाचा सराव. युद्ध सलावाला ललकारे मोमीन असं नाव. सिंधू पाणी करार थांबवल्यानंतर पाकिस्तानकडून मंगला धरणात पाणी साठवण्यास सुरुवात. पाण्याच्या कमतरतेमुळे नागरिक सरकार विरोधात रस्त्यावर. पाकिस्तानची दुखरी नस भारताच्या हातात. काश्मीरमधल्या बगलिहार धरणात पाणी अडवल्यास पाकिस्तान तडफडणार. राहुल गांधींच्या रायबरेली आणि अमेठी दौऱ्याचा आजचा दुसरा दिवस. पहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या शुभम द्विवेदीच्या कुटुंबियांची कानपूरमध्ये जात राहुल गांधी भेट घेणार. पंतप्रधान मोदींवर टीका करणारी पोस्ट काँग्रेसकडून डिलीट. देश संकटात असताना जबाबदारी घेण्यावेळी मोदी गायब अशा आशयाची एक्स पोस्ट केली होती. भाजपच्या टीकेनंतर काँग्रेसनं पोस्ट हटवली. काँग्रेसचा एक्स हँडल चालवणाऱ्यांविरोधात दिल्ली पोलीस आयुक्त आणि सायबर सेलकडे तक्रार. वकील विनीत जिंदाल यांच्याकडून तक्रार दाखल. देशातील सर्वोच्च पदावर असलेल्या व्यक्तीविरोधात द्वेष आणि हिंसाचाराला प्रोत्साहन देणारी पोस्ट टाकल्याचा आरोप. पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांना मार्गदर्शक तत्व. सगळ्या पदाधिकाऱ्यांना भान राखून बोलण्याचे नियम, तर नियमांचं उल्लंघन केल्यास शिस्तभंगाची कारवाई केली जाईल. केसी वेणुगोपाल यांचा इशारा. विजय वडेट्टीवारांच्या वक्तव्यानं कोणी राजकारण करू नये. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचं आवाहन. पंतप्रधान मोदींची भूमिका हीच आमची अधिकृत भूमिका. सपकाळ यांचं वक्तव्य. दहशतवाद्यांनी धर्म विचारून हत्या केली नाही असा दावा करणाऱ्या नेत्यांमुळेच देशात 70 वर्ष दहशतवाद पोसला गेला. शंकराचार्य प्रज्ञानानंद सरस्वती महाराज यांचा शरद पवार आणि विजय वडेट्टीवारांवर नाव न घेता हल्लाबोल. संसदेचं विशेष अधिवेशन बोलवावं ही मागणी करण्याआधी काँग्रेसनं एआयसीसीचं अधिवेशन बोलवावं. नेत्यांनी पीडितांचा अपमान करत पाकिस्तानसाठी सहानुभूती दाखवणाऱ्या वक्तव्यांवरती काँग्रेसनं भूमिका स्पष्ट करावी. शिवसेना खासदार श्रीकांत शिंदेंचं काँग्रेस पक्षाला आवाहन. सध्या जाती धर्माच्या नावावरती राजकारण पेटवण्यासारखी परिस्थिती. बच्चू कडूंची प्रतिक्रिया. तर शेतकरी रोज मरतोय पण सरकारचं शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष. कडूंची टीका. सोलापुरात लावलेल्या बॅनर्समुळे वातावरण तापलं. हिंदूंकडूनच खरेदी करावी अशा आशयाचे बॅनर झळकले. बॅनर झळकवणाऱ्या तरुणाविरोधात गुन्हा दाखल. दहशतवाद्यांची घरं नष्ट करताना सरकारनं सामान्य लोकांच्या घराचं नुकसान होणार नाही याची काळजी घ्यावी. तसंच सोशल मीडियावरती द्वेष पसरवणाऱ्यांवरही सरकारनं कठोर कारवाई करावी. महबूबा मुफ्ती यांची मागणी. पहलगाम दहशत